अरे कबीर, तुझ्यासाठी एक चिठ्ठी आली रे. माझ्यासाठी? हो. थँक्यू. मिस्टर कबीर, तुम्ही फार हुशार आहात हे आम्हाला माहिती आहे, पण तुमची हुशारी इथे दाखवायची नाही. चष्म्याला हात लावू नका. आणि आता हसायचं कारण नाही. आम्ही सांगितलेल्या पत्त्यावर गुपचूप यायचं. कुठलाही प्रश्न चालणार नाही. चला निघा आणि 11 वाजायच्या आत पोहोचा. आम्ही वाट बघतोय. सूर्या मॉल जवळ पीके कॉफी शॉप. तू पण ना सुधारणार नाही. गुड मॉर्निंग, राम राम, नमस्कार, हेलो एवरीवन. मी मिली, यानी की जो आपको मिलती है इस रेडियो शो पर, वही मिली. आणि आपल्या आजच्या शो मध्ये आपण गप्पा मारणार आहोत अशा काही लोकांशी ज्यांना एक्सपिरियन्स आहे आपल्या पार्टनरच्या छोट्या मोठ्या कारणावरून रुसण्याचा, रागवण्याचा. ओके, सो आज उन्हीं से बातें होने वाली है आणि यासाठीच माझ्यासोबत सध्या लाईनवर कोण आहे? हॅलो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग, मी रोशन. हाय रोशन, बोला, काय किस्सा आहे तुमचा? मिलीजी, माझी बायको आता माझ्यावर रागवली आहे. रागवली आहे का? कारण मी तुम्हाला कॉल केलाय. हो, रोज सकाळी मी तुमचा हा कार्यक्रम न चुकता येतो आणि त्यावेळेस मला बायकोशी अजिबात बोलता येत नाही. म्हणजे कोणीही डिस्टर्ब केलेलं आवडत नाही, म्हणून तिला राग येतो. आणि तुमचा आजचा विषयच हा होता, सो म्हटलं कॉल करूया आणि सांगून टाकूया. येस येस, ऑफकोर्स मिसेस रोशन, डोंट बी अपसेट या. हे घ्या, पुढचं गाणं मी तुमच्यासाठी लावते. ओके, सो तुम्ही अजिबात नाराज होऊ नका. हा रुसवा सोड सखे, पुरे हा बहाना सोडना, हा बोला हा रुसवा सोड सखे. वेल, आणि आता आपली नेक्स्ट कॉलर आहे निम्मीजी. हॅलो निम्मीजी, बोला, तुमचे पार्टनर काय चिडतात बाबा किंवा काय रागवतात? अहो, माझे मिस्टर मला त्यांचा फोन बघू देत नाही. अहो, माझ्या मोबाईल मध्ये काय असणार तिला सांगून पटत नाही. मग मी ओरडलो, फोन नाही दिला की मग ही रुसून बसते. ते काहीच करत नाहीत. मीच जाऊन त्यांच्या कार्डवर शॉपिंग करून येते. आणि मी बिल भरतो. बायकोचा राग कसा घालवणार ना. काय कमाल लोक असतात एक एक. हा बोल. हॅलो खडूस, कुठे आहेस? चल ना, मस्त शॉपिंगला जाऊया. आत्ता? मग कधी? बट ऑब्विस आत्ताच. आणि हा, शॉपिंग नंतर मस्त लंचला जाऊया, फक्त तू आणि मी. राधा, हे तू बोलतेस? मग दुसरं कोण बोलणार? तुझ्यासोबत दुसरं कोणी आहे का लंच आणि डेट वर जाणार? हॅलो कबीर. नाही का, तसं नाही, नेटवर्क प्रॉब्लेम. म्हणजे मला आवाज वेगळा आला, मला वाटलं क्रॉस कनेक्शन झालं की काय, म्हणून म्हटलं, बाकी काय नाही. अरे ठीक आहे, त्यात काय झालं एवढं एक्सप्लेनेशन द्यायला? चल ना जाऊया. मला तू सांग कुठे भेटू ते बोल फक्त. माझी परीक्षा घेते की काही? आधी स्वतः चिठ्ठी पाठवली आणि आता मुद्दाम हा ड्रामा करते. खरंच या मुलीनं ओळखणं ना कठीण आहे. कधी यांच्या मनात काय चालू असतं हे देवालाही नाही सांगता यायचं. गॉड नोज व्हॉट विमेन वॉन्ट. ठीक आहे राधा, माझी शाळा घेतेस काय? थांब, असं नाही सोडणार तुला. राधा, आय एम सो सॉरी, आज ना मी खूपच बिझी आहे. भैया फूल ले लो. फूल? हाँ हाँ, सब फूल दे दो. एक मिनिट कबीर. हॅलो, ती फुलं कोणासाठी घेतोयस? आत्ताच मला म्हणालास तुला वेळ नाहीये म्हणून, मग आता कुठे चाललाय? आणि ती फुलं? अरे तू ऐकलंस का हे? जाऊ दे. हॅलो कबीर, मला सांग ती फुलं कोणासाठी आहेत? ते है कोई लडकी. तुला का सांगू मी? कबीर, कोण आहे ती? चल, सिग्नल सुटतोय, मी तुझ्याशी नंतर बोलतो. आता फोन ठेवतो मी. आणि हो, हीच ती मुलगी आहे जी खूप मस्तीखोर आहे, पण प्रेमळही आहे. खूप प्रेम करते माझ्यावर. हॅलो चल चल चल, बाय. फ्री झालो की कॉल करतो. चल बाय. फ्री झालो तर.
कबीर तुला काय वाटलं हा? तू अशी लपून राहशील आणि मी तुला ओळखणारच नाही. तू माझ्यापासून लपून राहूच शकत नाहीस. आफ्टर ऑल आय लव्ह यू मोर दॅन यू लव्ह मी. मनीषा, तू हो तू तू इथे? का सरप्राईजेस फक्त तुलाच देता येतात? कबीर, मला वाटलं होतं की तुला कळेल की ती चिठ्ठी मी पाठवली होती. तुझ्यासाठी एक चिठ्ठी आली रे. कबीर, तू इतका हुशार आहेसच, पण पण डायरेक्टली लव्ह यू अँड ऑल. ते गंमत केली. तू तू कशी आहेस? म्हणजे स्कूल नंतर डिरेक्टली आता भेटतोय ना आपण. घरचे कसे आहेत? बरे आहेत ना? आणि ती तुझी बेस्ट फ्रेंड जिला कायम काय ना काहीतरी खायला लागायचं, ती आहे का कॉन्टॅक्ट मध्ये? हो हो हो, सगळे कॉन्टॅक्ट मध्ये आहेत, फक्त तूच नाहीयेस. अरे बस, बोल काय घेणार आहेस तू? काय नको, ते बाहेरचं खाल्लं की घशाला त्रास होतो, फूड इन्फेक्शन अँड ऑल. कबीर, तू अजूनही तसाच आहे ना, अजिबात बदलला नाही. हा, पण चष्म्याचा नंबर वाढलाय मे बी. नाही, म्हणजे थोडासा. ते वाचून वाचून होतं ना तसं. बाकी तू कशी आहेस? अगं, तो आपल्या बॅच मधला काय तिचं नाव, आविष्कार, मी ऐकलं त्यांनी फिल्म मध्ये काम केलं. हो ना रे, मी गेले होते शूटिंगला. कसं असतं शूटिंग? मस्त असतं ना? हे किती कंटाळवाण असतं माहितीये तुला? अरे इतकी गर्दी तिथे, आणि ते लाईट्स, बापरे. नंतर हे करा, ते असं करा. मी तर खूप कंटाळले होते तिथे. त्या लोकांना पण किती कंटाळ येत असेल ना रे. हा, हो ना. आणि बाकी तुझ्या अभ्यासाचं काय? कुठे घेतलीस ऍडमिशन? कुठे घेणार? इंजिनिअरिंगला मिळाली तुला ऍडमिशन? ऍज इन तू सॉलिडच आहेस, आधीपासूनच हुशार होतीस ना. हो, पण तुझ्यापेक्षा कमी. हा एक मिनिट. मनीषा, मला आहे ना एक इम्पॉर्टंट कॉल आहे, मी आलोच. नाही, तू इथे बस, मी कॉफी घेऊन येते आपल्यासाठी, ठीक आहे? हॅलो. हॅलो, हा ऐक ना कबीर, झालास का तू फ्री? ते फ्री नाही अजून. आय मीन ऐक ना, माझ्या मैत्रिणीला तुला भेटायचंय. भेटशील का प्लीज? तू सांग ना कुठेस, आम्ही तिथे येऊ का? नको. मैत्रिणीला का? हा, मी ते आपल्या स्टेटसला फोटो ठेवला होता ना, सो. व्हॉट? राधा, यू मॅड? असं सोशल मीडियावर लगेच अनाउन्स करायची काय गरज होती? अरे चिल कबीर, एवढं कशाला चिडतोयस त्यात? चिडू नको तर काय? हा, आपलं पर्सनल लाईफ काय आहे की नाही? हा, लगेच सगळ्यांना अनाउन्स करून सांगायची काय गरज आहे का? अरे गरज काय म्हणजे? मेरा बस चले ना तो आयफिल टॉवर उभी राहून ओरडी अख्ख्या जगाला सांगेल, कबीर आय लव्ह यू सो मच. राधा, स्टॉप इट. बरं आता सांग ना, फ्री झाला असशील तर सांग प्लीज. ते मी अजून फ्री नाही अजून. ते आय मीन काय सारखं आय मीन लावलंस कबीर? कोणी भेटलंय का फुलवाली वगैरे? खरं सांगितलं तरी रागवेल, काय करू? अरे कबीर सांग ना प्लीज, कोणी आहे का? नाही, म्हणजे हो तसं, पण नाही, म्हणजे असं कोणी नाही. तू काय बडबडतोयस ना कबीर, काही कळत नाहीये. हा, म्हणजे आहे ना मनीषा. कोण मनीषा? मनीष. तू काय ऐकलंस? मनीषा? नाही, मनीष. अगं, माझा स्कूल फ्रेंड आहे, जुना मित्र आहे, तो भेटलाय. आता हा कोण मनीष? अगं आहे ग, शाळेतला मित्र आहे जुना, तू नाही ओळखत त्याला. ठीक आहे कबीर, तुझी फेवरेट कॉफी.
हा बाय. हा हा तर मुलीचा आवाज होता. कबीर, आपण एक फोटो काढूया. हा. कप घे ना हातात. हा आहे का तुझा स्कूल फ्रेंड? याला तर आता भेटायलाच हवं. तुझं कॉलेज? खूप छान चाललंय. कबीर, काय झालं? नाही काही नाही. काही प्रॉब्लेम आहे का? नाही नाही काही प्रॉब्लेम नाहीये. मी आलो तर लगेच वॉशरूमला जाऊन येतो. एक्सक्यूज मी, हा फोटो तू शेअर केला होतास ना? हो, पण तुला कसं माहित? नाही, तू ज्याला टॅग केलंस ना तो. हो, कबीर, तो माझा मित्र आहे. हो, नाही मी पण त्याची मैत्रीण आहे. ओ आय सी. नाईस टू सी यू. बस ना, तू उभी कायस बस. पण कबीर कुठे दिसत नाहीये. हा, कबीर वॉशरूमला गेलाय, येईलच इतक्यात. ओ, तर वॉशरूमला गेलेत का? बाय द वे, तुझी आणि त्याची ओळख? कबीर आणि आम्ही स्कूल फ्रेंड होतो. कबीर तसा खूप हुशार होता, म्हणजे आजही हुशार आहे म्हणा. तो अजूनही तसाच आहे, अजिबात बदलला नाहीये. स्पेशली मुलींबाबत. म्हणजे आधी जरी मुलींचं नाव घेतलं ना तरी तो पळून जायचा, आणि आताही पळतो. आणि स्कूल मध्ये त्याची कोणी गर्लफ्रेंड वगैरे होती का ग? हो, चिक्कार. रिअली? हो, पण तो सगळ्या मुलींना बहीणच मानायचा. कबीर, अरे ये ना रे. हा ना अजूनही बदलला नाहीये. त्याने मुलींना बघितलं ना, हा बाथरूम मध्ये जाऊन लपतो. कबीर, अरे ये ना रे. कबीर. हा, आलो. अरे राधा, तू इथे? बस ना कबीर, बस. नको राधा, चल आपण निघूया. कबीर, अरे बस ना थोडा वेळ. इतकी काय घाई आहे तुला? थोडा वेळ बस ना. अरे बस रे. ओ वाव, आणि फुलं छान आहेत. हा छान आहे. चल ना, निघू आपण, उशीर झालाय ना. कबीर बस. राधा, तुला आपल्या हॉस्टेलचे रूल्स माहिती आहेत ना? म्हणजे लेट झाला तर परत. अरे हॉस्टेलचे नियम काही कुठे जात नाहीयेत ना. पण तुझी एवढी मैत्रीण भेटलीये, जुनी मैत्रीण, खूप वर्षांनी. बोल ना तिच्याशी, जरा नीट गप्पा मार. नाही नको, उशीर झालाय, आपण जाऊया. चल. कबीर, आता पुन्हा कधी भेटणार आपण, आणि असं कधी बोलणार आहे? हा, आपण भेटू ना नंतर. चल राधा. खरंच उशीर झालाय का? हा बघ राधा, हिला पण उशीर झालाय. चल आपण सगळेच निघू. नाही, तसं नाही. म्हणजे खरंच उशीर झाला असेल तर मला तुझ्याशी बोलायचंय. आपण नंतर भेटू ना, तेव्हा सांग तू. भेटू लवकरच. चल. कबीर, आय लव्ह यू. व्हॉट? यू गाईज कॅरी ऑन. आय थिंक तुम्हाला थोडं स्पेसची गरज आहे. राधा, कोई यूं ही चौंक कर देखे हमारी तरफ,
किसी की आंखों में हमारे लिए भी वही इंतजार हो। हमने जिसे चाहा है खुद से ज्यादा, राधा तुम वही प्यार हो। आई लव यू राधा, आई लव यू। Sorry, Manisha. I'm committed. मॅडम, तुम्ही आयफेल टॉवरवर जाऊन ओरडाल की नाही माहित नाही, पण जेव्हा जेव्हा तू माझ्यावर आणि माझ्या प्रेमावर डाऊट घेशील ना, तेव्हा तेव्हा मी मात्र अख्ख्या जगाला ओरडून सांगेन, राधा आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू. राधा लवकर घे ना, गुडघा दुखतोय. बारीक बारीक अरे दिसत नाही मी पुसते ते नव्या नवरीसारखे पायाचे ठसे उमटले ते. सॉरी 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 सॉरी. आपण ठीक आहे ना, तू परत पुसून घ्यायची आधी. हे काय रोजचाच आहे तुझा, याची कामं करायला आवडतं ना तुला. सॉरी सॉरी सॉरी. जिंदगीभर हेच करू काय, पुसायची कामं? हा ते जरा खाली घेऊन येतो आपण. काय मिळणार नाही तिथंच बस. पण ठीक आहे, तू उठ आणि तू आणून दे आपल्याला. उठ. थोपड फोडीन जर का काही मागितलं तर. गप बस म्हणलं ना, गप बस, नाही तर पाय तोडून टाकीन तुझे. अरे मुर्द्या, ऐकायला येत नाही का? जाऊन दार उघड. कसा जाणार आपण? सांग कसा जाणार? तूच बोलली ना इकडनं खाली उतरायचं नाही, मग सांग कसा जाणार? एक तर आपल्याला खाली घेऊ दिली नाही. कालपासून काही खाल्लं नाही म्हणून केवढी चक्कर येते आपल्याला. हे बघ पाय बघ आपले, बघ किती घाण झालेत. आता आपण खाली उतरलो, तुझ्या लादीवर आपल्या पायाचे स्टॅम्प उठले तर तू परत बोंबलणार, परत शिव्या घालणार. त्यापेक्षा तूच जा आणि तूच दरवाजा उघड ना. जा. बशुला तुझा. अरे मुर्द्या, नुसतं 4 वेळा गिळायला द्या तुला, दुसरं काही काम नाही. कामवाली सारखं राब राब राबायचं, पण फुडलं पाहिजे. काय मॅडम, आवडली का फुलं? अच्छा, तर मी आहे का ती मुलगी? का दुसरं कोणी असणार का माझ्या आयुष्यात? राधा, हे काय? डोंट टेल मी की हे लव्ह लेटर आहे. नाही ग, लव्ह लेटर नाही, हेट लेटर आहे ते. म्हणजे आता तुझ्या समोर जो काही घोळ झाला ना, तो या चिठ्ठीमुळे. तुझ्यासाठी एक चिठ्ठी आली रे. चला निघा आणि 11 वाजायच्या आत पोहोचा. आम्ही वाट बघतोय. चल ना जाऊया. मला तू सांग कुठे भेटू ते बोल फक्त. माझी परीक्षा घेते की काही माझी शाळा घेतेस काय? थांब, असं नाही सोडणार तुला. मनीषा, तू हो तू तू इथे? कबीर, मला नाही सगळी पिक्चरची स्टोरी वाटतेय. हो अगं, मला किती टेन्शन आलं होतं माहितीये का? पण डोंट वरी, यापुढे जर तुला कधी टेन्शन आलं किंवा माझ्याशी भांडण झालं तर हा ऑप्शन चांगला आहे तुझ्यासाठी.